कल्याणच्या नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। गोपाल झा असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय। कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीयांनी बेदम मारहाण केले। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे। गोकुळ झा या गुंडाने तरुणीला लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केले। तिला जमिनीवर फरफटत नेले होते। यामुळे तरुणीच्या मानेला आणि छातीला इजा झाली होती। पोलिसांनी आता गोकुळ झा या आरोपीला नांदिवली भागातून अटक केली आहे। या व्यक्तीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून याआधी त्याच्यावर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत, असं पोलिसांनी म्हटलं आहे। कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा दोघांनाही अटक झाली आहे। तुमचं नाव काय? मी श्री बाल चिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे। तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते। त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता, त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही। तर तो आतमध्ये जायला घाई करत होता। मी त्याला अडवले म्हणून त्याने मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली। काय बोलत होता तू? त्यांनी मला शिव्या दिल्या, आईवरनं शिव्या दिल्या मला। त्यांनी माझ्या छातीत नशेमध्ये होता की नाही मला माहित नाही, पण त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या। मी त्याला बोलली तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का, असं तसं बोलली। तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलंय। त्यांनी माझ्या छातीमध्ये लाथा वगैरे मारल्या, माझ्यावर बुक्क्या वगैरेंनी पण मारहाण केली। त्यांनी मला केस ओढत पण दरवाजापर्यंत मला माझी एवढीच आट आहे की त्याला आमच्या समोर तुम्ही हजर करा।